सभागृहामध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज अंबादास दानवेंच्या निलंबनावर सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली आणि निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी कमी करण्यात आला। उद्यापासून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहामध्ये दिसणार आहेत, तर निलंबनाचा कालावधी कमी केला यावरूनही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांच्या ऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करीत आहे। दिवसांऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करत आहे। फार काही मोठा निर्णय झाला अशातला काही भाग नाही। खरं तर मी काल सकाळी पत्र दिलं होतं, कालच घ्यायला पाहिजे होता निर्णय। उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? हो, उशीरच झालेला आहे ना। त्याला बिलकुल मांडणार, बिलकुल त्याच्यासाठी लढा देणार। माझी जी आक्रमकता आहे, माझी जी शिवसैनिकाची भूमिका आहे विरोधी पक्षात, ती तेवढ्याच ताकदीनं मांडेल, काय प्रॉब्लेम नाही त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।